राजस्थानच्या वाळवंटी भागात जैसलमेर पासून अवघ्या काहीच अंतरावर असलेलं असं एक गाव, जे एकेकाळी हसत्या खेळत्या माणसांनी गजबजलेलं होतं. पण अचानक एका रात्रीत तिथले हजारो लोक कुठे नाहीसे झाले. हे गूढ आजही कायम आहे. या गावाची भिंत आजही त्या भयान रात्रीची साक्ष देत उभी आहे. आणि लोक म्हणतात की इथे गेलेला माणूस परत येत नाही, किंवा तिथून परतल्यावर त्याच्या आयुष्यात काहीतरी अघटित घडतं. कुलधारा नावाचं हे गाव केवळ राजस्थान मधलंच नाही, तर संपूर्ण भारतातील सर्वात रहस्यमय आणि भूताटकीच्या ठिकाणांपैकी एक मानलं जातं, जिथं आजही सूर्यास्तानंतर जाण्यास सक्त मनाई आहे. नेमका या गावाचं रहस्य काय आहे, हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय थेट वास्तव. या गावाच्या विनाशाची कथा 18व्या शतकापासून सुरू होते, जेव्हा हे गाव पालीवाल ब्राह्मणांचं एक समृद्ध आणि सुखी ठिकाण होतं. या गावातले लोक मेहनती होते आणि वाळवंटात असूनही त्यांनी शेती आणि व्यापारात मोठी प्रगती केली होती. मात्र अचानक या गावाला कोणाची तरी नजर लागली. असं म्हटलं जातं की जैसलमेरच्या तत्कालीन दिवाण सालम सिंग हा अत्यंत क्रूर आणि विलासी माणूस होता, ज्याची नजर गावातील एका सुंदर मुलीवर पडली. त्याने त्या मुलीशी लग्न करण्याचा हट्ट धरला आणि गावकऱ्यांना धमकी दिली की जर त्यांनी आपली मुलगी त्यांच्या स्वाधीन केली नाही, तर तो संपूर्ण गावावर अफाट कर लादेल आणि सर्वांचं जगणं कठीण करून टाकेल. गावातील स्वाभिमानी पालीवाल ब्राह्मणांसाठी हा प्रश्न त्यांच्या सन्मानाचा आणि मुलींच्या आबरूचा होता. त्यामुळे त्यांनी एका क्रूर व्यक्तीसमोर झुकण्याऐवजी गाव सोडण्याचा निर्णय घेतला. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे केवळ एका घराचं किंवा कुटुंबाचं स्थलांतर नव्हतं, तर कुलधरा आणि आसपासच्या 84 गावामधील हजारो लोक एकाच रात्रीत आपलं घरदार सोडून तिथून निघून गेले. जाताना त्यांनी या भूमीला एक भयानक शाप दिला की इथून पुढे हे गाव कधीही वसू शकणार नाही आणि जो कोणी इथे राहण्याचा प्रयत्न करेल त्याचा नाश होईल. तेव्हापासून आजपर्यंत हे गाव ओसाड पडलेलं आहे आणि तिथे केवळ मोडकळीस आलेली घरे आणि तिथे निर्जन रस्तेच उरलेले आहेत. लोक जेव्हा विचारतात की तिथे गेलेले लोक परत का येत नाहीत, तेव्हा त्यामागे अनेक तर्कवितर्क लावले जातात, ज्यामध्ये सर्वात मोठं कारण म्हणजे तिथे जाणवणारी नकारात्मक ऊर्जा. अनेक पर्यटकांनी आणि संशोधकांनी असा दावा केलाय की कुलधरामध्ये पाऊल ठेवताच एक वेगळ्याच प्रकारचं दडपण जाणवतं, जणू कोणीतरी तुमच्यावर सतत लक्ष ठेवून आहे. तिथल्या हवेत एक अनामिक जडपण आहे आणि रात्रीच्या वेळी तिथे गेलेल्या काही धाडसी लोकांनी सांगितलंय की त्यांना लोकांच्या ओरडण्याचे, बांगड्यांचे, आवाजाचे आणि चालण्याचे आवाज ऐकू येतात. पॅरानॉर्मल सोसायटी ऑफ इंडियाच्या टीमने देखील तिथे तपासणी केली असताना त्यांना काही अशा गोष्टी आढळल्या ज्या विज्ञानाच्या पलीकडे होत्या. वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केला तर कदाचित तिथल्या पाण्याची कमतरता किंवा नैसर्गिक आपत्ती हे गाव सोडण्याचं कारण असू शकतं. पण स्थानिक लोकांच्या मते ही केवळ एक कथा नसून वास्तव आहे. तिथे गेलेले लोक परत का येत नाहीत, या प्रश्नांचं दुसरं उत्तर असं दिलं जातं की ज्या लोकांनी तिथल्या वस्तू चोरण्याचा किंवा तिथल्या शांततेचा भंग करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यासोबत काही दिवसातच विचित्र घटना घडायला लागल्या. काही लोकांचा अपघात झाला तर काही जण गंभीर जखमी झाले, ज्यामुळे लोकांना अशी भीती निर्माण झाली की तिथला शाप आजही जिवंत आहे. याच भीतीपोटी लोक दिवसा तिथे फिरकायला देखील जात नाही, पण अंधार पडण्यापूर्वी तिथून पळ काढण्यातच स्वतःचं भलं समजतात. आजही कुलधाराच्या त्या मोडकळीस आलेल्या भिंतींकडे पाहिल्यावर असं वाटतं की ते आपल्याला काहीतरी सांगू पाहत आहेत. जणू त्या रात्रीचं ते दुःख आणि तो आक्रोश आजही तिथे थिजलेला आहे. राजस्थान सरकारने या गावाला आता एक पर्यटन स्थळ म्हणून घोषित केलंय, पण तरीही तिथे रात्री थांबण्याची परवानगी कुणालाही दिली जात नाही. तिथे गेलेल्या लोकांच्या मनात एक अनामिक धडधडी कायम असते आणि तिथल्या मातीचा कणही सोबत नेणं अशुभ मानलं जातं. या गावाचं गूढ उकलण्यासाठी अनेक प्रयत्न झाले, पण प्रत्येक वेळी विज्ञानाला तिथं हार मानावी लागली आहे आणि म्हणूनच आजही कुलधरा हे एक न सुटलेलं कोडं बनून राहिलं आहे. असं म्हटलं जातं की पालीवाल ब्राह्मण अत्यंत विद्वान होते आणि त्यांनी आपल्या गावाची रचना अशा प्रकारे केली होती की तिथे उन्हाळ्यातही गारवा जाणवायचा. पण आज ती सर्व वास्तुकला उद्ध्वस्त अवस्थेत आहे. तिथल्या जुन्या विहिरी, मंदिरे आणि घरांचे अवशेष पाहून मनात प्रश्न येतो की इतकी मोठी लोकवस्ती एका क्षणात कुठे गायब झाली असेल. जर ते लोक दुसऱ्या ठिकाणी स्थायिक झाले असते तर त्यांचा इतिहास कुठेतरी सापडला असता, पण तसं काहीही आढळत नाही. हे गायब होणं इतकं गूढ आहे की जणू काही एखादी दैवी शक्ती किंवा काहीतरी अमानवीय घटना त्या रात्री घडली असावी, ज्यामुळे आजही त्या गावाच्या नावाभोवती भीतीचं वलय आहे. तिथे गेलेल्या लोकांच्या बाबतीत असंही बोललं जातं की जे लोक तिथल्या शापावर विश्वास ठेवत नाहीत त्यांना तिथे काही विशेष अनुभव येतात, पण तरीही एक प्रकारची अस्वस्थता सर्वांनाच ग्रासते. काही लोकांचं म्हणणं असं आहे की तिथल्या मातीत एक विशिष्ट प्रकारचे कंपन आहे, जे मानवी मेंदूला विचलित करते. कदाचित म्हणूनच तिथल्या शांततेतही एक प्रकारचा गोंगाट जाणवतो. स्थानिक लोकांच्या मनात या गावाविषयी इतकी दहशत आहे की ते
आपल्या मुलांनाही त्या दिशेला जाण्यापासून रोखतात. राजस्थानच्या उष्ण वाळवंटात हे गाव जणू काही बर्फासारखं थंड आणि गोठलेलं वाटतं, जिथे काळ थांबला आहे असं भासतं. जर तुम्ही कधी जैसलमेरला गेला असाल आणि कुलधाराला भेट देण्याचं ठरवलं, तर तुम्हाला तिथल्या प्रवेशद्वारावरच एक विचित्र शांतता जाणवेल. तिथे असलेले पुरातन रस्ते तुम्हाला एका वेगळ्या जगात घेऊन जातात. अनेक पर्यटकांनी तिथे फोटो काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे कॅमेरे अचानक बंद पडले आहेत किंवा फोटोमध्ये काही विचित्र सावल्या दिसल्याचे दावे केले जात आहेत. या सर्व गोष्टींमुळे तिथे गेलेले लोक पुन्हा तिथे जाण्याचे धाडस परत करत नाहीत. त्यांना वाटतं की तिथल्या आत्म्यांना कदाचित बाहेरच्या लोकांचा हस्तक्षेप आवडत नाही आणि म्हणूनच ते तिथे येणाऱ्यांना इशारा देतात. अशा प्रकारे कुलधारा हे गाव केवळ दगडांचा ढिगारा नसून ते एक महान संस्कृतीच्या विनाशाचे, एक भयानक शापाचं जिवंत उदाहरण आहे. तिथल्या प्रत्येक दगडामागे एक कथा दडलेली आहे आणि प्रत्येक वळणावर एक रहस्य दडलेलं आहे. तिथे गेलेले लोक परत का येत नाहीत याचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्यांच्या मनात बसलेली ती भीती, जी त्यांना पुन्हा त्या शापित भूमीकडे वळू देत नाही. हे गाव आजही आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधणाऱ्यांची वाट पाहत आहे, पण ते उत्तर कधी मिळेल की नाही हे कुणालाच ठाऊक नाही. राजस्थानच्या इतिहासातील हे एक असं पान आहे जे फाटलं गेलं आहे, पण ज्याची शाई आजही ओली आहे. तुम्हाला काय वाटतं, खरोखरच एखाद्या गावाचा शाप इतका प्रभावी असू शकतो का, की तिथे शतकानुशतको कोणीही राहू शकणार नाही, की यामागे काही वेगळीच भौगोलिक किंवा वैज्ञानिक कारणे दडलेली असतील? जे काही असेल, पण कुलधाऱ्याची ही कथा ऐकल्यावर एक गोष्ट नक्की जाणवते, की मानवी सन्मानासाठी जेव्हा एखादा समाज टोकाचा निर्णय घेतो, तेव्हा त्याचे परिणाम युगायुगांपर्यंत लक्षात ठेवले जातात. आजचे हे कुलधारा केवळ एक पर्यटन स्थळ नसून ते पालीवाल ब्राह्मणांच्या बलिदानाचे आणि त्या क्रूर दिवाणाच्या अन्यायाचे प्रतीक आहे, ज्याने एका सुंदर गावाला स्मशानात रूपांतर केलं. मित्रांनो, या गूढ गावाबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.